नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। पन्हाळा तालुक्यातील कोतोली मुख्य बाजारपेठेतील स्वर्गीय संजयसिंह गायकवाड पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात 4 महिन्यापूर्वी चोरी झाली होती। चोरट्यांनी संस्थेच्या मागील बाजूच्या भिंतीच्या खिडकीचा गज कापून संस्थेत प्रवेश करून सुमारे 4.5 लाखाची रोख रक्कम आणि 16 तोळ्याचा सोन्याचा जिन्नस चोरून नेला होता। चोरी होऊन 4 महिने लोटले तरी पोलिसांना चोरांचा थांगपत्ता लागलेला नाही। पन्हाळा तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतोली इथं स्वर्गीय आमदार संजयसिंह गायकवाड पतसंस्था आहे। या पतसंस्थेत फेब्रुवारी महिन्यातील 27 तारखेच्या मध्यरात्री धाडशी चोरी झाली होती। चोरट्यांनी संस्थेच्या इमारतीच्या मागील बाजूने जाऊन खिडकीचा गज कापून संस्थेत प्रवेश केला होता। पुरावे सापडू नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील गायब केला होता। दरम्यान संस्थेच्या लॉकरमधील सुमारे 4.5 लाखाची रोख रक्कम आणि 16 तोळ्याचा सोन्याचा जिन्नस लंपास केला होता। पन्हाळा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात देखील केली होती। मात्र 4 महिने होऊन देखील पोलिसांची तपास यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे। त्यामुळे चोरी होऊन 4 महिने लोटले तरी देखील तपास कुठे रखडलाय असा प्रश्न कोतोली परिसरातील नागरिकांमधून उपस्थित होतोय। चोरीला गेलेल्या खातेदारांच्या जिन्नसाची संस्थेने भरपाई दिली असली तरी कोतोली सारख्या बाजारपेठेत झालेल्या चोरीचा तपास पन्हाळा पोलिसांना अजून का लागलेला नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। पन्हाळा नूतन पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी लक्ष घालून चोरीचा छडा लावावा अशी मागणी होतीये। कोतोली फाटा ते नांदगाव रस्त्याचं काम सुरू आहे। सिमेंट कॉन्क्रीटमध्ये रस्ता केला जात असून रस्त्याची उंची वाढली आहे, पण ठेकेदारानं इथल्या घरांसाठी पर्यायी रस्ता केलेला नाही। त्यामुळे घरात ये जा करताना अडथळा निर्माण होतोय। वारंवार ठेकेदाराला सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं अमोल पाटील या शेतकऱ्यानं रस्त्यावर आपली वाहनं आडवी लावून करंजपेंट फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं। पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा ते नांदगाव पर्यंत सुमारे 160 कोटी रुपये खर्च करून सिमेंटच्या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय। रस्ता करत असताना त्याची उंची वाढवली आहे, पण रस्त्याच्या खाली असणाऱ्या घरांना ये जा करण्यासाठी मार्ग करणं बंधनकारक असताना संबंधित ठेकेदारानं रस्ता केलेला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी अमोल पाटील यांनी आज चक्क रास्ता रोको आंदोलन केलं। गेल्या 4 महिन्यापासून आपण ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला कल्पना देत असूनही त्यांनी दुर्लक्ष केलंय। आपली स्वतःची गाडी लोकांच्या दारात किती दिवस लावणार, तसंच घरात लहान मुलं असताना त्यांना ये जा करण्यासाठी अडचण होतीये। या कारणामुळे आज रास्ता रोको आंदोलन केल्याचं अमोल पाटील यांनी सांगितलं। सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरल्यानं कोल्हापूर नांदगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। ठेकेदाराचे व्यवस्थापक राहुल पाटील यांनी अमोल पाटील यांच्याशी संपर्क साधून रस्ता करण्याचं मान्य केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। मला इथून रोड काय केलेला नाही, साईडच्या बंगल्याचा रोड कोण त्यांनी दिलेला आहे। माझं आता पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, मला उतरता येत नाही, मी काल पडलेलो आहे बघा। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिल्हा परिषदेच्या वतीनं प्लास्टिकवर प्रक्रिया करणारं केंद्र सुरू करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे बांबवडे गाव प्लास्टिक कचरा मुक्त होईल, तसंच कचऱ्यामुळे होणाऱ्या साथीच्या आजारांना पायबंद बसेल। शिवाय बांबवडे गावचा कचरा मुक्त गावात समावेश होण्यास मदत होणार आहे। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे गावचा गेल्या 10 वर्षात मोठा विस्तार झालाय। तसंच बांबवडे ही बाजारपेठ म्हणून उदयास येऊ लागली आहे। आरोग्याच्या दृष्टीनं गावात मोठमोठी हॉस्पिटल्स उभारली आहेत। कापड आणि किराणा मालाची मोठी बाजारपेठ या गावात वाढू लागली आहे। बांधकाम व्यवसाय वाढल्यामुळे इथं घर घेण्याची जणू स्पर्धा सुरू आहे। 5 वर्षात बांबवडे ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास 7,000च्या आसपास पोहोचली आहे। लोकवस्ती तसंच दुकानांची संख्या वाढू लागल्यानं बांबवडे गावात दररोज 1 टन कचरा जमा होतोय। कचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतीला जागा अपुरी पडतीये। रस्त्याच्या बाजूने प्लास्टिकचा कचरा पडलेला असतो। या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया केंद्र उभारल्यास बांबवडे गाव प्लास्टिक कचरा मुक्त होईल। या कचरा प्रक्रिया केंद्रामुळे खत उपलब्ध होणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। पन्हाळा तालुक्यातल्या वाघवे गावामध्ये गेल्या काही दिवसापासून डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत। प्रशासनाकडून सर्वेक्षणासह उपाययोजनाही सुरू केल्यात। गावात डासांचं प्रमाण वाढू नये यासाठी उपाययोजना सुरू असून सरपंच प्रदीप पाटील यांनी स्वतः धूर फवारणी मशीन हातात घेत गल्लोगल्ली फवारणी केली। त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे।
पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावामध्ये गेल्या काही दिवसापासून डेंग्यूचे काही रुग्ण आढळल्यानं ग्रामपंचायतीसह आरोग्य विभाग तातडीनं कामाला लागलाय। गावातील गटारींची स्वच्छता असो की रस्त्याकडेला पडलेल्या टायरमध्ये साचलेलं पाणी तातडीनं रिकामं करून डासांच्या आळ्या तयार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येतेय। सध्या रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून ग्रामपंचायत आणि आरोग्य कर्मचारी ग्रामस्थांची योग्य ती काळजी घेत आहेत। डेंग्यूवर नियंत्रण राखण्यासाठी स्वतः सरपंच प्रदीप पाटील हे गल्लीतून औषध फवारणी आणि धूर फवारणी करत असून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेऊन दिशादर्शक काम त्यांच्याकडून होतंय। डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य प्रशासन आणि ग्रामपंचायतीने उपाय सुचवले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने डेंग्यूची साथ आटोक्यात आली आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल उजळाईवाडी दरम्यान लक्ष्मी टेकडीजवळ मोठे खड्डे पडलेत। दरवर्षी पावसाळ्यात इथं खड्डा पडतोय। डांबरी रस्त्यावर पडलेला खड्डा आता सिमेंट, खडी आणि वाळूचं मिश्रण टाकून मुजवण्यात आलाय। वाहनांच्या वर्दळीमुळे त्यातील मिश्रण रस्त्यावर पसरलंय। या खड्ड्यामुळे वाहनांच्या अपघाताची शक्यता आहे, त्यामुळे या खड्ड्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे। पुणे बेंगलोर महामार्गावर लक्ष्मी टेकडी इथं मोठमोठे खड्डे पडलेत। वाहनांची सतत वर्दळ असल्याने हे खड्डे मोठे झालेत। या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडण्याचा प्रकार घडत आहे। पावसाळ्यात मुरुम आणि काही वेळा अद्ययावत पद्धतीने तो मुजवण्यात येतोय, मात्र हा खड्डा मुजवल्यानंतर काही दिवसात पुन्हा उघडा पडतोय। महामार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेगात वाहनं चालवली जातात। हा खड्डा महामार्गाच्या मध्येच असल्याने अपघाताची शक्यता आहे। हा रस्ता डांबरी असून तो आता सिमेंट, खडी आणि वाळूच्या मिश्रणाने भरण्यात आलाय। वाहनांच्या सतत वर्दळीमुळे हा खड्डा आता पुन्हा उघडा पडू लागलाय। त्यातील खडी आणि वाळू महामार्गावर पसरली आहे, त्यामुळे मोटरसायकल स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंच खड्ड्यामुळे मोठ्या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे। परिणामी या खड्ड्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होतीये। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात। आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात। आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर। संपर्क 8669 1676 79। भुदरगड पोलीस क्रीडांगणावर नवीन इमारत बांधकामासाठी सपाटीकरण सुरू आहे। ठेकेदारांना क्रीडांगणासाठी बांधलेल्या संरक्षक भिंतीला टेकूनच खुदाई केलेला मुरुम ठेवला होता, पण मुरुमाच्या दबावामुळे क्रीडांगणाची संरक्षक भिंतच कोसळली आहे। भुदरगड पोलीस क्रीडांगणावर सुसज्ज पोलीस ठाणं व्हावं यासाठी नवीन इमारतीचं काम सुरू आहे। या इमारतीच्या खुदाईवेळी काढलेल्या मुरुम साठा संरक्षक भिंतीवर लावून ठेवला होता, त्याच्या दबावामुळे ही संरक्षक भिंत कोसळली आहे। या संरक्षक भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं होतं। या परिसरात खाऊ गल्ली वसली होती, मात्र या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे। त्यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी मोठा धाडसी निर्णय घेऊन या परिसरातील टपरे आणि दुकानं हटवली। त्यामुळे या संरक्षक भिंतीवर झालेलं अतिक्रमण खुलं झालंय। 6 महिन्यापूर्वी भुदरगड पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीला मंजुरी मिळाली असून या इमारतीची पायाखुदाई करण्यात आली आहे। या पायाखुदाईचा मुरुम संरक्षक भिंतीला लागून ठेवण्यात आला होता। प्रचंड मोठ्या मुरुमाच्या ढिगाचा भार संरक्षक भिंतीवर पडल्यामुळे ही भिंत कोसळली आहे। ही भिंत कोसळून 15 दिवस झाले तरी त्याकडे संबंधित ठेकेदारानं दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात MIDCचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। शासन MIDCला मान्यता देऊन तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं प्रतिपादन सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं। शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील प्रस्तावित MIDCसाठी उपलब्ध असणाऱ्या आवळी डोणोली इथल्या जागेच्या पाहणीवेळी ते बोलत होते।
डोनोली, आवळी, अमेणी इथं शासनाच्या वतीनं MIDCचा प्रस्ताव शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवलाय. कोणत्याही क्षणी MIDCला मंजुरी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर शनिवारी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. शाहूवाडी वासियांचे MIDCचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. MIDCमुळे इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन तालुक्याचा विकास होणार आहे, असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं. शाहूवाडी MIDCचा प्रस्ताव मंजूर करून तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं. यावेळी सेनेचे तालुका प्रमुख विजयसिंह देसाई, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, तहसीलदार रामलिंग चव्हाण, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, सरपंच लता पोवार, विठ्ठल पोवार, विश्वास पाटील, विठ्ठल खुटाळे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडी पाहता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कोणता पक्ष कोणासोबत जाणार, युती कोणाशी होणार आणि कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार हा संभ्रमतेचा विषय आहे. तरीही विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच भेटीगाठीला सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेले बाजीराव खाडे यांनी आज राधानगरी तालुक्यातील सेवा संस्थाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली भूमिका विशद केली. राज्यातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता राजकारण्यांवरचा सर्वसामान्यांचा विश्वास उडालाय. स्वतःच्या स्वार्थासाठी सोयीनुसार सुरू असलेल्या राजकारणाची दिशा बदलण्याचे संकेत दिसतायत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी होणारी युती आणि त्यावरून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाला संधी मिळणार ते येणाऱ्या राजकीय घडामोडीवर ठरणार असलं तरी काँग्रेसकडून इच्छुक असलेले बाजीराव खाडे यांनी ग्रामीण भागातील सेवा संस्था तसंच प्रमुख कार्यकर्ते, नेते मंडळींच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या शिवराज उद्योग समूहाला भेट देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. प्राध्यापक विश्वास पाटील यांनी बाजीराव खाडे यांची भूमिका विशद केली. राजकीय घराणेशाही मोडीत काढून सर्वसामान्य समाजाशी नाळ जोडलेल्या कार्यकर्त्याला लोकसभेत संधी द्यावी. आजवरच्या सामाजिक कार्याच्या जोरावर काँग्रेस पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं बाजीराव खाडे यांनी सांगितलं. यावेळी सदाशिव चरापले, महादेव खडके, बंडोपंत चरापले, अशोक पाटोळे, राजेंद्र जाधव, संदीप चरापले, मारुती कांबळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर इथल्या विनय कोरे करिअर अकॅडमीच्या 16 विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी देत असतात. या विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून वारणा नगरच्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीनं विनय कोरे करिअर अकॅडमी स्थापन केली आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी पुस्तकं आणि इतर वाचन साहित्य उपलब्ध करून दिलं जात आहे. शिवाय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं परिपूर्ण मार्गदर्शन केलं जात आहे. यावर्षी विनय कोरे करिअर अकॅडमीचे 16 विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेत. त्यामध्ये स्वानंद शिरगुप्पे यांची नगररचना विभागामध्ये वर्ग 1 अभियंतापदी निवड झाली आहे. शुभम भंडारे यांची सहाय्य इंजिनियर म्हणून तर सनीराजे भोसले यांची RTO इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली आहे. पूजा माळी, अमित रोकडे, अमित शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. विवेक कारंडे यांची मंत्रालय सहाय्यकपदी निवड झाली आहे. यांच्यासह 16 जणांनी यावर्षी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलंय. यांचा सत्कार आज यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य AM शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विनय कोरे करिअर अकॅडमीचे समन्वयक BS शिर्के, प्राध्यापक दिनेश पाटील, अजित बाबर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील गांधीनगरमधील झुलेलाल मंदिरामध्ये चालियो महोत्सवाला भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. 40 दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या झुलेलाल मंदिरामध्ये चालियो महोत्सवाला प्रारंभ झालाय. अखंड 40 दिवस उपवास करत हा महोत्सव होत असतो. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात मुर्ग नावाचा बादशाह जनतेवर अन्याय अत्याचार करत होता. या जुलमी सत्तेचा नाश व्हावा म्हणून सिंधू नदीच्या तीरावर सिंधी बांधवांनी परमेश्वराकडे याचना केली. त्यासाठी अखंड 40 दिवस उपवास, पूजापाठ, सत्संग आणि भजन गात सिंधी बांधव परमेश्वराला आर्त हाक देत असत, अशी या महोत्सवाची आख्यायिका आहे.
ही परंपरा सिंधी बांधव मोठ्या उत्साहानं आजही भक्तिभावात साजरी करतात। चालियो महोत्सवाला 13 जुलै रोजी सुरुवात झाली। दररोज सकाळी आणि सायंकाळी 7:30 वाजता आरती, त्यानंतर भजन, सत्संग आणि प्रसाद असा दैनंदिन कार्यक्रम सुरू आहे। हा महोत्सव 22 ऑगस्टपर्यंत होणार असून त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन पुजारी यांनी केलंय। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।